जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज मागणार आहेत का? तुमचा मोबाईल रिचार्ज पुन्हा महाग होणार आहे. जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन येत्या काळात तब्बल 12 ते 15% महाग होण्याची शक्यता आहे. पण याच वेळी एअरटेलचं प्रॉफिट तब्बल 37% वाढलं आहे. मग रिचार्ज महाग का होत आहे आणि याचा तुमच्या खिशावर किती परिणाम होणार आहे? सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. 12 ते 15% वाढ ही सध्या ॲनालिटिक रिपोर्ट म्हणजे मार्केट एक्सपेक्टेशनवर आधारित आहे. म्हणजे जिओ किंवा एअरटेलने प्रत्येक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किमती इतक्याच वाढवणार असल्याची फायनल घोषणा केलेली नाही. पण टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये पुढील काही हाईक होण्याची शक्यता चर्चेत आहेत. रिचार्ज किती महाग होऊ शकतं? आता समजा तुमचा सध्याचा रिचार्ज आहे 299, 12 ते 15% वाढ झाली तर हा प्लॅन अंदाजे 335 ते 344च्या आसपास जाऊ शकतो. 799चा प्लॅन साधारणतः 895 ते 919 पर्यंत जाऊ शकतो. आणि हे फक्त कॅल्क्युलेशन आहे, ॲक्च्युअल प्राइस नाहीत. म्हणजे महिन्याला थोडे पैसे वाढले तरी वर्षभराचा खर्च नक्कीच जाणू शकतो. दुसरीकडे एअरटेलने क्वार्टरली प्रॉफिटमध्ये तब्बल 37%ची वाढ नोंदवली आहे आणि एअरटेलचं ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर म्हणजे ARPU 264 पर्यंत पोहोचला आहे. ARPU म्हणजे एका युजरकडून टेलिकॉम कंपनीला मिळणारी ॲव्हरेज रेव्हेन्यू. एअरटेल प्रीमियम प्लॅन आणि पोस्टपेड सेगमेंटमध्ये मजबूत परफॉर्मन्स दाखवत आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे एअरटेल 5G युजरसाठी आहे. एअरटेलने अनलिमिटेड 5G बेनिफिट प्रायमरी रजिस्टर स्मार्टफोनवर पर्यंत मर्यादित केला आहे. म्हणजे मोबाईल हॉटस्पॉट वापरून दुसऱ्या डिव्हाइसला 5G शेअर करण्याच्या मर्यादा येऊ शकतात. आणि टेलिकॉम कंपन्यांचा सर्व्हिस क्वालिटीवरही सरकारने कारवाई केलेली आहे. यामध्ये एअरटेलवर 48 लाख आणि जिओवर 17 लाखाचा दंड असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे एकीकडे रिचार्ज महाग होण्याची शक्यता, 5G रेस्ट्रिक्शन आणि सर्व्हिस क्वालिटीवर प्रश्न. आता एकच प्रश्न उरलाय, रिचार्ज महाग झालं तरी तुम्ही जिओ, एअरटेल, वोडाफोन की BSL कोणाकडे जाणार? कमेंटमध्ये ऑपरेटरचं नाव सांगा. आणि अशाच टेक आणि टेलिकॉम अपडेटसाठी टेक्नो डायनामिकाला सबस्क्राईब करा.